नमस्कार. आज आपण सोया चंक्सची टिक्की बनवणार आहोत. त्यासाठी मी इकडे अर्धा कप सोया चंक्स घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालून 10 मिनटासाठी हे बुडवून ठेवले आहे. 10 मिनटानंतर पाणी थंड झाल्यानंतर सोया चंक्स पिळून घेऊया. एका वाटीत काढून घेऊया. घट्टसर असे पिळून हे त्यातील पूर्णपणे पाणी काढून दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात हे पिळून घेतलेले सोया चंक्स घालून त्यावर झाकण लावून मिक्सरला लावून ते फिरवून घेऊया. जाडसर अशी भरड तयार करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. याप्रमाणे प्लेटमध्ये काढूया. मिक्सरच्या भांड्याला चिटकल्यामुळे ते सर्व काढून घेऊया. दुसरीकडे उकडलेला एक बटाटा घेऊन तो सोलून तो खिसणीच्या साहाय्याने खिसून त्यामध्ये मिक्स करणार आहोत. तुकडे हे खिसून घेऊया. याप्रमाणे बटाटा खिसून त्यामध्ये घालूया. दोन चीजचे क्यूब घेतले आहे तिकडे मी, ते खिसून मी यामध्ये मिक्स करणार आहे. चीज असले की मुलांना मजा येते खायला, त्यांच्यासाठी हा सगळा घाट. यानुसार चीज किसून घातले आहे. बारीक चिरलेला एक कांदा, एकदम बारीक चिरावा. थोडी कोथिंबीर, तीही बारीक चिरावी. बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची घाला. पाव कप किसून घातलंय गाजर. अर्ध लिंबू पिळूया. त्याच्या बिया पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालूया. किंचित हळद, अर्धा चमचा किंवा पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ. हे सर्व एकजीव करून मिक्स करून घेऊया. शक्यतो हाताने मिक्स करता येत असेल तर करावे, त्यामुळे गोळा चांगला तयार होईल. याप्रमाणे मिक्स करून याची आपण टिक्की तयार करून घेऊया. हाताने दाबून असं घट्टसर याची टिक्की तयार करून घेऊ. जर हाताला चिटकत असेल तर थोडा तेलाचा हात लावावा. दुसरीकडे मी इकडे रवा आणि तांदूळ पीठ मिक्स करून घेतले आहे. त्यामध्ये हे तयार केलेले टिक्की घोळवून घेऊया. याप्रमाणे घोळवून दाबून घेऊया. दुसरीकडे गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं बटर घालूया. ही टिक्की त्यावर ठेवून दोन्ही बाजूने लालसर अशी भाजून घेऊया.
अधूनमधून यामध्ये बटर घालूया. मंद आचेवर अशी लालसर खरपूस अशी भाजून घ्यावी. मस्त कलर आलाय. याप्रमाणे 2 चमच्याच्या सहाय्याने उलटा पालट करून दोन्ही बाजूने लालसर अशी ही टिक्की भाजून घ्यावी. इकडे हिरवी चटणी अथवा सॉससोबत सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करावी. थँक्स फॉर वॉचिंग.